नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं आणि या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या व्रताला वटसावित्रीचे व्रत या नावाने देखील ओळखलं जातं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्याच आपण महिला उपवास करत असतो, व्रत करत असतो, पण बऱ्याचशा स्त्रियांना मनामध्ये शंका आहे की ताई उपवासाला काय खाल्लं पाहिजे, उपवास नक्की त्याच दिवशी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा. आणि याशिवाय बऱ्याच अविवाहित मुली किंवा गरोदर महिला या वटसावित्रीची पूजा करू शकतात का, त्याचप्रमाणे वडाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा 2026 मध्ये 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 ही पौर्णिमा तिथी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार पौर्णिमा व्रत 29 जून रोजी पाळलं जाणार आहे. आता तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न असेल की वटपौर्णिमेचा उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा. वटपौर्णिमेचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे. तर तुमच्या भागात, तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला माहिती मिळालीच नाही तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये जे ऐकत आहे त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता. माझ्या माहितीनुसार वटसावित्रीचा उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली पद्धत जी आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात केली जाते. माझ्या माहितीनुसार वटसावित्रीचा उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली पद्धत जी आमच्या भागामध्ये केली जाते ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, दूध, कॉफी घेऊ शकता, एखादं फळ किंवा ज्यूस घेऊ शकता, पण फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत. डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही आपण पूर्ण आवरणाचा स्वयंपाक केलेला आहे तो जेवण करून हा उपवास सोडला जातो. दुसरी पद्धत म्हणजे काय की दिवसभर उपवास केला जातो. दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात, चहा, दूध, कॉफी, फळं घेतली जातात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. बऱ्याच भागामध्ये यानुसार देखील उपवास केला जातो. या व्यतिरिक्त तिसरी पद्धत आहे, बऱ्याच भागामध्ये अगदी 24 तासाचा उपवास धरला जातो. म्हणजे हा वटसावित्रीचा संपूर्ण दिवस रात्र उपवास धरला जातो. फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडला जातो. यानुसार किंवा बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेणेकरून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हा उपवास करू शकता. दुसरा प्रश्न म्हणजे जर तुम्ही गरोदर असाल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा किंवा 6वा यापैकी कोणताही महिना सुरू असेल तर मग अशा वेळेला तुम्ही वटसावित्रीचा उपवास पण करू शकता आणि वडाची पूजा पण तुम्ही करू शकता. घरच्या घरी करा किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही करा, ते तुमच्यावर आहे, पण तुम्ही करू शकता. आणि मासिक पाळीचा 4था दिवस आहे तर मग 2 वेळा डोक्यावरनं पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का, तर नाही चालत. तर मग अशा वेळेला तुम्ही फक्त व्रत करायचं, म्हणजे वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा. तुमच्या जिथे ज्या पद्धतीनुसार केला जातो त्यानुसार उपवास करा, मात्र तुम्ही वडाचं पूजन अशा वेळेला तुम्ही फक्त व्रत करायचं, म्हणजे वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा. तुमच्या तिथीनुसार, तुमच्या पद्धतीनुसार उपवास करा, मात्र तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाही. आता या दिवशी आपण वडाची पूजा कशी करावी ते पाहूया. तर आपण ज्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत त्या दिवशी सकाळीच आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन या उपवासाची सुरुवात करू शकता. त्यानंतर घरातील देवांची पूजा करून किंवा तिथेच संकल्प वगैरे घेऊन ज्येष्ठ मंडळीचा, आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन आपण लगेच वटवृक्षाला जाऊ शकतो. किंवा मग ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर वटवृक्षाला जाऊन त्याची पूजा करायची आणि तिकडून आल्यानंतर आपण आपल्या पतीचंही औक्षण करायचं आणि त्यांचं दर्शन घ्यायचं, जेणेकरून एक पूर्ण पद्धतीने आपल्याकडून वटवृक्षाची पूजा झाली आणि आपल्या पतीचीही पूजा झाली असा त्याचा अर्थ होतो. हे व्रत फक्त सुवासिनींनीच करायचं असतं, कारण पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्याच्या सुखासाठी म्हणून आपण हे व्रत करतो. तर
नवविवाहित सुवासिनींनी स्त्रियांनीच हे व्रत करावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवपूजा तशीच राहू द्यायची. दार स्वच्छ करायचं नाही, उंबाट्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं. हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे दार स्वच्छ करून, दारात रांगोळी काढून, त्यानंतर घरातील देवांची पूजा करूनच आपल्याला वडाची पूजा करायची आहे. तसेच बऱ्याच जणी हा प्रश्न विचारतात की एखाद्या मुलीचं लग्न जमलेलं आहे आणि सुपारी वगैरे फुटलेली आहे किंवा कुंकू वगैरे लावून झालेलं आहे. आजकाल साखरपुडा किंवा सुपारी फुटणं या कार्यक्रमामध्ये कुंकू वगैरे त्या नववधूला लावतात. पण जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जात नाही तोपर्यंत हे व्रत करण्याची पद्धत नाही. जोडवे घातले जात नाहीत, आपल्या भांगेत सिंदूर भरला जात नाही तोपर्यंत आपल्याला वटवृक्षाची पूजा करता येत नाही. तुम्हाला समजा योग्य पती मिळावा म्हणून व्रत करायचं असेल, मग त्यासाठी हे वटसावित्रीचं व्रत करावं का हा प्रश्न असेल तर हाही प्रश्न तुमचा चुकीचा आहे. त्यासाठी हरतालिका हे भाद्रपद महिन्यातील व्रत केलं जातं किंवा भगवान शिवशंकराच्या संबंधातील जी काही व्रतवैकल्य असतात ती सुद्धा करण्याचा सल्ला दिला जातो. वटसावित्रीचे व्रत खास करून लग्न झालेल्या महिलांसाठीच आहे आणि त्यातल्या त्यात सुवासिनी स्त्रियांसाठीच आहे, हे मात्र लक्षात ठेवावं. आता मी तुम्हाला या व्रताचं शास्त्रशुद्ध विधी सांगते, जेणेकरून ज्या महिला अगदी पहिल्यांदाच वटसावित्रीचं व्रत करणार आहेत त्यांना सोप्या पद्धतीने समजेल. आता आपण वटपौर्णिमेचं व्रत करण्यासाठी पूजा साहित्य काय लागतं आणि आपण ती पूजा कशी करावी याबद्दल माहिती घेऊया. सुरुवातीला साहित्य काय लागतं ते पटापट ऐकूया. बघा, हळदी कुंकू, त्याचबरोबर धूप, दीप, अगरबत्ती, निरंजन, 5 फळे, खास करून आंब्यांना जास्त मान असतो तर आपण 5 आंबे घेतले तरीही चालेल. त्याबरोबर पूजा करण्यासाठी फुलं लागतील, दिवा ठेवण्यासाठी थोडंसं तांदूळ न्यायचं आणि पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला अक्षता लागतात तर त्याही घ्यायच्या. वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा म्हणजे अख्खा रील्स मिळतो तोच आपण घेऊन जायचा असतो. पाणी भरलेला तांब्या, पंचामृत, हिरव्या बांगड्या किंवा ओटी आणि व्रत कथेची पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही न्यायची आहे. आता मी तुम्हाला वटपौर्णिमेची पूजा विधी सांगते. वडाची पूजा करायला जाताना एकदमच दुपारी 12 वाजता वडाची पूजा करू नका आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आत तुम्हाला वटसावित्रीची पूजा करायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी 12 वाजण्याच्या अगोदरच पूजा केली तर योग्य आहे. ज्यांना अगदीच म्हणजेच वटवृक्षाची पूजा करायला बाहेर जाता येणार नाही, मग तुम्ही घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवलं असेल तर मग घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादं छोटासा वटवृक्ष लावा आणि त्याची पूजा करा. खरं तर बाहेर जाऊनच आपण पूजा करायला हवी, पण नाही शक्य झालं तर मग तुम्ही समजा छोटासा वटवृक्ष तुमच्या कुंडीमध्ये लावलेला आहे आणि घरच्या घरी पूजा करायचं ठरवलं आहे तर तसं करू शकता. मात्र तात्पुरतं म्हणून तुम्ही तुमच्या घरीच पूजा करायची आहे आणि वडाला जाणं शक्य नाही म्हणून बाजारात मिळणाऱ्या वटवृक्षाच्या तोडलेल्या फांद्या आणून त्या मातीमध्ये लावून मग तशी पूजा करू नका. ज्या फांदीमध्ये प्राणच नाही अशा वटवृक्षाची पूजा करून तुम्ही कोणत्या अर्थाने तुमच्या पतीचं दीर्घायुष्य किंवा त्यांना चांगलं आरोग्य मागताय तर योग्य विचाराने आपल्याला पूजा करायची असते. बघा, आपल्याला काय करायचं आहे, वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर वटसावित्री व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आणि तुम्हाला जे अंदाज असेल की जिथे आपण जाणार आहोत तिथे भरपूर गर्दी आहे तर तुम्ही हा संकल्प घरच्या घरी केलात आणि मग पूजेला निघालात तरी पण चालेल. षोडोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. आपण काय करायचं, एक मोठं ताट घ्यायचं, पूजा साहित्य ठेवायचं आणि हे तुम्हाला कापडाने झाकून न्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, तिथे गेल्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. प्रथम दीप प्रज्वलित करा. त्यानंतर वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंदेशी अर्पण करायचं. त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं. धूप अगरबत्ती लावायची. त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा किंवा जी काही तुम्ही फुलं आणलेली असतील तर ती फुलं अर्पण करून घ्यायची आहे. तुम्ही साखर, एखादं फळ किंवा पंचामृत वगैरे सोबत जी आपण नेलेली असेल ती अर्पण करायची. तुम्ही फुलं आणलेली असतील तर ते फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. तुम्ही साखर, एखादं फळ किंवा पंचामृत वगैरे सोबत जी आणलेली नेलेली आहे त्याचा नैवेद्य दाखवून नमस्कार करून त्यानंतर मग आपल्याला जी काही आपण धागा आणलेला आहे तो धागा जो आहे तो 7 वेळा वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. पांढरा सुती धागा असतो जो 7 वेळेला क्लॉकवाईज आपल्याला प्रदक्षिणा घालत ओढून घ्यायचा आहे आणि या धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही. तुमच्याकडे रीळ तशी आहे तशी तिथे अडकवून ठेवायची. बघा, इतर जे धागे असतात त्याच्यामध्ये अडकवून घ्यायचं आहे पण तिथे गाठ मारायची नाही आणि धागा देखील तोडायचा नाही. मग 7 वेळा धागा गुंडाळल्यानंतर वटसावित्रीची जी ओटी असते तर ती ओटी
ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे. वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे. तिथे बघा बऱ्याच जणी महिला ज्या असतात ती कथा वाचत असतात. कोणी तिथे वाचत असेल तर तुम्ही तिथे बसून ऐकली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तिथे 5 महिलांची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तिथे 5 महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि एक आंबा असं आपल्याला घ्यायचं आहे. आपण 5 महिलांना द्यायचं. त्या 5 महिला आपल्याला सेम याच पद्धतीने गहू आणि आंबा आपल्या ओटीमध्ये देत असतात. तर त्या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते करू शकता किंवा या दोन्ही पद्धती तुमच्याकडे नसतील तर तिथे आहेत त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना किंवा कमीत कमी 5 महिलांना तुम्हाला हळदी कुंकू जे आहे ते लावायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या घरी येऊ शकतो. आणि त्यानंतर घरी आल्यावर बऱ्याच जणांच्या घरी बघा या दिवशी पतीचे औक्षण करण्याची पद्धत आहे. मग घरी आल्यावर पतींना औक्षण करायचं आणि त्यानंतर पूर्णावरणाचा जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तर तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा असतो. आता या महिन्यात गर्भवती आहेत त्यांनी ही पूजा करायची. मग एकमेकांची ओटी भरायची नाही आहे आणि कुणाकडून स्वतःची ओटी भरून सुद्धा घ्यायची नाही. तुमची ओटी अगोदरच भरलेली आहे त्यामुळे तुम्ही फक्त उपवास करायचा. 6व्या महिन्यानंतर महिलांना जरा अवघडल्यासारखं होतं. जास्त वेळ पूजेसाठी बसणं किंवा एका जागी बसणंही अवघड होतं. तर मग यावर्षी पूजा करायची की नाही हे तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार ठरवा. वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य, मुलं, नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करत असतात. तर अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन तुम्ही वडाचे पूजन कसं करू शकता हे मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्याचबरोबर अजून बरीचशी माहिती तुमच्याबरोबर तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरंसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.